हरी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज अनेक महान संत होऊन गेले। त्यांनी आपापल्या परीने त्यांच्या काळामध्ये ज्या दिंड्या काढल्या, परंतु इतक्या मोठ्या काळामध्ये सुद्धा अंध मुलांची, अपंग मुलांची स्पेशल अशी कुठेही दिंडी आम्हाला दिसली नाही। आणि या अंधांना कोण पंढरीला घेऊन जाईल असा डोक्यात विचार आला। तर आपण जर हा प्रयत्न केला तर आपली ही एक दिंडीसुद्धा ऐतिहासिक होऊ शकते आणि आपणही या अंधांना विठ्ठलाच्या चरणी आणि वारीचा आनंद घेण्यासाठी नेऊ शकतो असं आमच्या मनात आलं। सर्वांसंग आम्ही चर्चा केली आणि सर्व मुलांनी सुद्धा त्या चर्चेसाठी होकार भरला आणि आम्ही गेल्या 1 तारखेपासून आज आमचा हा इथं 26वा मुक्काम आहे। आजचा 27वा दिवस आहे। तर आम्ही हे आज 350 किलोमीटरपर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत। तर बाकीचा जो राहिलेला प्रवास आहे म्हणजे आता खूप कमी राहिलेला आहे। हा बी प्रवास आम्ही पूर्ण करू। 400 मुक्काम होते, त्यातनी आमचे 400 किलोमीटरमध्ये 35 मुक्काम आम्ही हे पूर्ण करत आज इथपर्यंत आलेलो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण मुक्काम पूर्ण करून पांडुरंगाच्या चरणी लीन होईल। तुमचं कितवं वर्ष आहे? हा आमचं वाशिम ते पंढरपूर हे आमचं हे पहिलंच वर्ष आहे आणि या पहिल्याच वर्षामध्ये आम्ही पंढरपुराला 100% 10 ते 12 किलोमीटर आम्ही चालतच जातो आणि पूर्ण वेळ अभंग गात आणि ज्याही गावामध्ये आम्ही जातो त्या गावामध्ये आमचा मोठा साऊंड सिस्टीम आहे। ते पूर्ण लावून पूर्ण गावच्या गाव आमच्या अभंगासाठी हजर राहते। रामकृष्ण हरी। महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर या आषाढी एकादशीला सर्व वारकरी आपल्या पांडुरंगाच्या माऊलीच्या भेटीसाठी जात आहेत। तर आमच्यासुद्धा मनात आलं की सर्व वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जात आहेत, तर आम्ही का जाऊ नये? जरी पांडुरंग आम्ही त्याला बघू शकत नसलो तरी पांडुरंग आमच्याकडे प्रत्यक्ष बघत आहे। म्हणून आम्ही मोठ्या आनंदाने संत सूरदास महाराज यांची पालखी काढलेली आहे। कारण संत सूरदास महाराज हे सुद्धा आमच्यासारखे अंध होते आणि ते गायकसुद्धा होते। भगवान श्रीकृष्णाची त्यांनी भक्ती केली, आपल्या गाण्यातून त्यांनी भगवान कृष्णाला प्रसन्न करून घेतलं। तसंच आम्हीसुद्धा अभंग गात विठ्ठलाचं नामस्मरण करीत आम्हीसुद्धा पंढरीला जात आहोत आणि आम्हालासुद्धा आनंद होत आहे की आम्ही जरी बघू शकत नसलो तरी पांडुरंग आमच्याकडे बघतो। त्याच्यामुळे आम्हीसुद्धा मोठ्या आनंदाने या माऊलीच्या भेटीसाठी, दर्शनासाठी जात आहोत। माऊली, तुम्ही पायी चालताना तुम्हाला अपघाताची वगैरे भीती वाटत नाही? पांडुरंग समोर असताना आम्हाला कशाची भीती वाटत नाही, कारण पायाने आम्ही चालतो आणि ओठावर आमच्या नामस्मरण विठ्ठल विठ्ठल नामस्मरण राहतं। त्याच्यामुळे अपघात काय, ऊन वारा पाऊस याचीसुद्धा आम्हाला भीती वाटत नाही आणि चालताना अतिशय आनंद होतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।